नसतं आपलं. हा बघ हा बघ हा बघ पुढे गाडी आहे ना. हा बघ शांतपणा. पुढे गाडी आहे तर फोन कशाला यूज करतो. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज थोडासा सेटअप लावून ऑफिसला जायचं ठरवलं. म्हटलं बघूया काय मिळतंय का शूटमध्ये, इंटरेस्टिंग काही घडतंय का. कारण आज मी एकटीच आहे, प्राची तर नाही आहे. सो म्हटलं करू शकतो काहीतरी. तर आता घरातून निघाली आहे, इथून सरळ आता ऑफिसला जायचं आहे. मस्त पाऊस पण पडलेला आहे आणि ट्रॅफिक तर दिसत नाही आहे, कमी आहे. बघूया आता डेली व्हिडिओमध्ये असंच काय ना काय तुम्हाला बघायला मिळेल की जे डेली रुटीन असतं आपलं. हा बघ हा बघ हा बघ हे असे मध्ये मध्ये येतात ना. मग मी माझी बुलेट यासाठी आणत नाही आहे कारण थोडं सामान असतं, विन शीटर बॅग वगैरे, तर ते तेवढं टॉप बॉक्समध्ये बसत नाही दोघांचं. तर मग प्रॉब्लेम होतो परत. मग पाऊस आला तर काय करणार, मग बॅग वगैरे पूर्ण भिजते घरी येईपर्यंत. म्हणून म्हटलं की जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल किंवा थोडंसं फिरायला जायचं असेल तर मग बुलेटचा यूज होतो. आणि इथे तर ट्रॅफिकमध्ये तर अजिबातच नाही. लोअर परेलचा ब्रिज झाल्यामुळे ना खूपच ट्रॅफिक होतो. आणि रोज असंच येताना जाताना संध्याकाळी सकाळी असंच ट्रॅफिक असतं. खूप कंटाळा येतो, काय करणार. बाकी आता परत आषाढी म्हणजे वारीच्या ब्लॉगनंतर आता पुन्हा खूप दिवसाने ब्लॉग येतो, माहिती आहे. थोडंसं कामामुळे पण कुठे जाणं पॉसिबल होत नाही, पण जसं जसं काही दाखवायला मिळेल तसं तसं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कामाच्या निमित्ताने कुठे शूटला जायला मिळालं किंवा आउटडोअर काही असलं तर मग ते होतं जाणं. सो मग तसं आपण टाकू आता ब्लॉग. तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील. अजून एक सरप्राईज लवकरच येणार आहे आपल्याकडे, आपल्या किटमध्ये ॲड होणार आहे. सो
बघत राहा, तुम्हाला समजेलच लवकरच की काय असणार आहे. आता ह्याने गाडी थांबवली पुढे, कसं जायचं आता, काय बोलणार. खूप ट्रॅफिक असतं, खूप. काहीतरी करा याचं, कोणीतरी काहीतरी करा ट्रॅफिकचंच, जेणेकरून थोडासा प्रॉब्लेम सॉल्व होईल. वाट लावून टाकली, झाडं कापून ठेवलेले आहेत, रस्ता ब्लॉक झाले. लेट पण झालेला आहे थोडासा, काय करणार. ट्रॅफिक चल रे, जाऊ दे मला. आज मी DJI माईक मिनी 2 यूज केलेला आहे ऑडिओसाठी. वायरलेस आहे आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याला, सो तुम्हाला साऊंड क्वालिटी पण बेटर येईल आता ब्लॉग बघताना. हे परत इथे तसंच करून ठेवलेलं आहे यार. हा जात नाही आहे, ह्याला जायचं नाही आहे. कसं चालवतात. चला, आता एक टप्पा पार झालेला आहे. आता दुसरा टप्पा आपल्याला पार करायचा आहे, तो लोअर परेल ब्रिजचा. आपण आपल्या इथून तर लोअर परेलपर्यंत पोचलो, आता इथून पुढे. आता मी रोज डेली करणार आहे ऑफिस रुटीन, किंवा ऑफिसमधलं तर दाखवू शकत नाही. सो येताना जाताना आपण व्हिडिओ करू शकतो, त्यामध्ये काय ना काय मिळत असतं तसं कॉन्टेंट चांगला. बघूया आता कसं काय होईल ते. पण तुम्ही व्लॉग नक्की बघा, रोज बघा. मी टाकेन रोज नक्की, जसं जसं पॉसिबल होईल. 1 दिवसाने किंवा 2 दिवसाने एक पण टाकेन, नक्की टाकेन. सॉरी, रॉंग वे टाकलेला आहे, काय करणार. पाऊस पण आलेला आहे, थोडंसं जर ब्लर वगैरे झालं तर समजून घ्या. पाऊस चालू झालेला आहे. मला असं वाटतं की ऑफिसमध्ये येताना जाताना पाऊस यायला नको. जेव्हा ऑफिसमध्ये पोचू तेव्हा ये, मस्त वड एकदम छानपैकी. पण ऑफिसला येताना जाताना पडू नकोस. आता हा एक दुसरा टप्पा आहे, त्याच्या पुढे तिसरा टप्पा आहे. कसं काय 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 करत जावं लागतं. दुसऱ्या रस्त्याने जरी गेलं तरी हेच असतं, काय करणार. ऑप्शन नाही आहे आता. आता आपल्याकडे तर लालबाग परळमध्ये आता गणेशोत्सव चालू झालेला आहे. ऑफिशियली पाठपूजन, वाद्यपूजन झालेले आहेत. आता पुढच्या आठवड्यापासून किंवा याच आठवड्यापासून 2 तारखेपासून आगमनाला देखील सुरुवात होणार आहे. सो आपण ते सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करूया. जसं जसं जमेल तसं तसं आपण व्हिडिओ करूया. तसा काय विषय नाही आहे, पण थोडंसं ऑफिसमुळे आणि कामामध्ये असल्यामुळे थोडंसं पॉसिबल होत नाही, तो विषय. बाकी काय नाही. आता आपण थांबूया. राईटला जायचं आपल्याला, राईट मारून दादरला सरळ.
चला आता इथून सरळ तुलसी पाईप रोडचा ब्रिज पकडून एकदम सरळ सरळ जायचं. आता काय इथे थोडासा आहे ट्रॅफिक, हे क्रॉस केल्यानंतर मग सरळ काहीच नाही. मग हा थोडा टप्पा ना, हा थोडासा जो पॅच आहे ना तेवढाच फक्त ट्रॅफिक लागतो. तिकडेच 15-20 मिनटं निघून जातात 5 मिनटाच्या रोडला. तो प्रॉब्लेम आहे. 5 मिनटाचा रस्ता अर्धा तास जाणार, मतलब नाही बनत ना. बघूया आता हे आता इथून सरळ ब्रिजवर जायचं आहे आपल्याला. ब्रिजवरून सरळ दादर डायरेक्ट. हा जरा रोड ना बरा पडतो डायरेक्ट जायला. ते परत दुसऱ्या रोडने गेलं ना सायनवरून, परत तिकडे पण ट्रॅफिकच असतो. त्यामुळे ठीक आहे, थोडंसं ट्रॅफिक लागतं या साईडला, पण निघून जातो इथून आपण बाईक असल्यामुळे. असं काय हे नाही. पाऊस चालू झालं इथे, बारीक बारीक पडतो आहे. पुढे काय माहिती, पुढे असेल मे बी, कारण आता पडायला चालू झालं आहे. आला पाऊस आला. कॅमेरा थोडंसं पाणी पडत असेल, काय करणार त्याला, थोडंसं समजून घ्या आता. ॲक्च्युली मला त्याला ना तो स्ट्रिंग पेपर लावायचा आहे, सो जेणेकरून थोडासा आपला कॅमेरा वाचेल पावसापासून. बाकी मग यूज तर करायचा, पण थोडंसं सेफ्टी घेऊन जर यूज केला तर काय प्रॉब्लेम येणार नाही. परत मग त्याच्यात काही प्रॉब्लेम झाला तर परत विषय होईल. बापरे, हवा कमी आहे तरी आज. हवा असते ना रोज, गाडी पूर्ण लेफ्ट राईट हलते, डेंजर एकदम. अरे 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 हां, आता कसं आपण पोचले थोडं अर्ध्या रस्त्यामध्ये. आमचं थोडासा ना प्लॅन चालू आहे रायगडला जायचा. बघूया आता कसं जायचं कळत नाही आहे. मी जे आमचे फ्रेंड्स आहेत, लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल अलिबागचा ब्लॉग, सो आम्ही 5-6 जणी जे आहोत तेच जातो. तर ठरतो आहे आमचा प्लॅन. बघूया आता कधी होतं आहे ते सक्सेसफुल. थोडंसं आता मध्ये पण पावसामुळे पण तिकडे थोडा जास्त पाऊस होता आणि पाणी वगैरेमुळे पण थोडं ते रिस्की आहे. बघूया आपण कसं काय जायचं. आता आपण पोचलेलं आहे दादरला, पोचलो आहे. एक 15 मिनटात पोचून जाऊ आपण, ट्रॅफिक नसेल तर. एक जागा ठेवत नाहीत यार लेफ्ट साईडने. पाऊस पडला की थोडंसं छान होतं वातावरण. तर 2-3 दिवस, 3-4 दिवस तर पाऊस नव्हताच, तर खूप गरम होत होतं. मध्येच पाऊस येतो तर ऊन येतं तर अजून गरम होतं. अशा थोडासा पडू दे पाऊस, ठीक आहे, पण ऑफिसला गेल्यावर पडा असं माझं म्हणणं आहे. मला कसं दिसतंय मला माहीत नाही आहे समोर कॅमेरामध्ये, पण आता काय करणार. तरी मी
आहे प्रॉपर, तरी केलं आहे त्याला नीट. पाऊस असल्यामुळे काय करू शकत नाही. आता इथे परत ट्रॅफिक लागलं यार. एकच लेन चालू असल्यामुळे ना खरंच प्रॉब्लेम होतो खूप. एक सिंगल लेनमध्ये गाड्या जातात. तर हे सकाळी साफसफाई चालू असते पूर्ण. आणि थोडंसं इथून जे कोणी जातात या रूटने थोडंसं हळूच चालवा गाडी. कारण कसं भाज्या वगैरे म्हणजे जे कचराच्या असतात ते थोडं पडलेलं असतं इथे तिथे, तर गाडी स्लिप होते इकडे. मी खूप वेळा बघितलं आहे. त्यामुळे थोडंसं सांभाळून गाडी चालवा पावसामध्ये तरी ॲटलिस्ट. आता ह्याला फोनवर खेळायचं एवढं ह्याच्यात पण. ना पुढे गाडी आहे ना. हा बघ शांतपणा, पुढे गाडी आहे तर फोन कशाला यूज करतो? फोन कशाला वापरतोय? अतिशाना. नंबर प्लेट बघा त्याची, नंबर प्लेट बघा त्याची कशी आहे ते बघा. झूम करून दाखवते नंतर तुम्हाला एडिटमध्ये, ह्याला सांगते नंतर. अतिशाना. असे लोक खूप भेटतात रोज. हां आता चिकटला असताना त्याला मस्तपैकी त्याला वाटतंय तो शहाणा आहे खूप मोठा. जाऊ दे, काय फायदा नाही अशा लोकांचा. सिग्नल तोडून निघून जायला. बघा बोलली ना, मला माहिती आहे ना असे लोक कसे असतात, अतिशहाणे. जाऊ द्या, रोजच भेटतात असे. तेच म्हटलं डेली ब्लॉगमध्ये आपण असंच काय ना काय दाखवणार. कोण ना कोण भेटत असतं, त्यामुळे आपल्याला कॉन्टेंट मिळतो. काय विषय नाही. चला सिग्नल सुटलेला आहे आपला. आपण जाऊया हळूहळू. आपल्याला काय घाई नाही पावसामध्ये, उगाच रिस्क नाही घ्यायची. आजचा व्लॉग जो असेल कसा वाटेल ते सुद्धा एकदा सांगा, की मला पण कळेल की काय आवडत आहे काय नाही आवडत आहे. सो तसं आपण थोडंसं इम्प्रूव्ह करू शकतो ना आपल्यामध्ये, की आपल्या लोकांना काय कंटेंट बघायला आवडतो आपल्या सबस्क्रायबरला. सो तसं आपण थोडंसं करू कॉन्टेंट. तुम्ही जसं बोलणार तर आम्हाला कळणार ना की काय शूट होते आपल्याकडून पण आणि कसं असलं पाहिजे. कुठेतरी राईडला गेलं पाहिजे आता. ते खूप पाऊस पडलेला दिसतोय.
माहीमला पोचलेलो आपण. आता फक्त बँड्रापर्यंतच जायचं आहे. लांब ना आपलं ऑफिस जवळच आहे. तसं काय नाही. पण मी ऑफिसपर्यंतच शूट करणार आहे. त्या पुढे का दाखवणार ऑफिसमध्ये रोज रोजचं तेच काम. कसं काय दाखवणार त्याच्यामध्ये वेगळं. आपण असंच काहीतरी किस्से असतील किंवा डेलीचं रुटीन असेल, बघूया. जे मिळेल ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे आता इथून पुढे. आणि प्रयत्न असा पण असणार आहे की ॲटलिस्ट 2 दिवसांनी एक व्हिडिओ तरी जाईल चॅनलला, जेणेकरून आपल्याशी लोक कनेक्टेड राहतील, आपलं चॅनल थोडंसं ग्रो होईल. असा विषय आहे त्याच्यामागे. थोडंसं स्लोच इथून जायला पाहिजे, कारण टर्न आहे आणि पाऊस पण पडतोय. पाऊस नसेल तर काय वाटत नाही. पावसात थोडंसं विदाऊट रिस्क घेऊनच गाडी चालवा सगळ्यांनी. सिग्नल आहे इथे पण. जायला मिळते का? चला निघून जाऊ आपण. आहे वेळ तेवढा सिग्नलचा, निघून जाऊ. इथून टाकूया आपण गाडी. आपण माहीम तर क्रॉस केलेलं आहे. आज कारण असं आहे की प्राची नाही आहे आणि ती थोडं तिला बरं नाही. 4-5 दिवस झाले, तर तिने आज सुट्टी घेतली. बोललं ठीक आहे चला, म्हटलं काहीतरी आपण एकटे जायचं काय करणार एवढा वेळ. म्हटलं एक व्लॉग करूया, काय मिळते बघूया करू. आपला सेटअप पण एकदम याच्या हेल्मेटच्या आतमध्ये माईक पूर्ण प्रॉपर लावला आहे. तो आपण घेतला लास्ट टाईम वारीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. तो ऑडिओसाठी खूप चांगलं आहे माईक असणं, कारण ऑडिओ क्वालिटी नसेल तर काय अर्थ नाही बनत ब्लॉगला. म्हणजे प्रॉपर आपल्याला जायचं आहे राईटला. राईट चालू आहे का? चालू आहे. सिग्नल चालू आहे. जायचं राईटला. चला आपण बँड्राला पोहोचलेलो आहे. इथे पण यार सगळीकडे मुंबईमध्ये अख्खं सगळीकडे ट्रॅफिक होत चाललं आहे यार. कसं जायचं लवकर.
झुडिओमध्ये सेल लागला आहे. पण मी असं खूप जणांचे असे रील्स बघितले की म्हणजे कपड्याची क्वालिटी असेल किंवा जे काय प्रोडक्ट बोलतात ना आपण, ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा जुने आहेत कपडे. तर कोण गेलेलं आहे का तिकडे? कमेंट करून सांगा मला की काय विषय आहे. उद्याचा अजून एक दिवस आहे तिकडे, 1 तारीखपर्यंत आहे. अरे 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 खूप खड्डेत. आपला सिग्नल लागलेला आहे. चला चला, सुटला. राईटला जायचं आहे आपल्याला, राईटला जायचं आहे. थांबा मला जाऊ द्या. ह्यांनी का सोडलं यांना? हे असं आहे, जर दुसऱ्यांनी गाडी टाकली असती तर फाईन मारला असता. आमचा सिग्नल चालू होता. हे माडा ऑफिस आहे. आपल्याला सरळ जायचं आहे. थोडंसं आज इथे गाड्या कमी आहेत. मे बी शुक्रवार वगैरे असतील तर थोडंसं शुक्रवार शनिवार रविवार थोडं कमी गर्दी असते. उद्या थोडंसं ट्रॅफिक कमी असेल कारण शनिवार आहे ना. सो तसं आता आपण 2 मिनटात ऑफिसला पोचणार. पण मी इकडेच संपवेन ब्लॉग. ऑफिसमध्ये काहीच दाखवणार ना. तर असंच तुम्ही डेली व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला एक्सप्लोर विथ प्राचीला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर शेअरसुद्धा करा दुसऱ्यांना बघायला. असं काही म्हणणं नाही आमचं की तुम्हीच बघा, सगळ्यांनी बघा आमचे ब्लॉग, मला आवडतील. बघूया आता अजून काय काय मिळते. संध्याकाळी बघूया. संध्याकाळी शूट करेन किंवा नाही करेन माहीत नाही. बघूया काय असेल ते. ही आमची जी ब्लू कलरची बिल्डिंग दिसते ती आमचं ऑफिस आहे. सो इथेच मी ब्लॉग एंड करते माझा. बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.